अहो ताई, तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का व? हो आले ना. तुमचे नाही आले का ताई? काहून तर माहित नाही बाई, माझे तर पैसेच नाही आले. मम्मी, तुझे पैसे आले तर मला देजो व. थांब ना रे बकऱ्या तू. हा बोला ताई. अहो ताई, मी हे म्हणत होतो की माझे पैसे नाही आले लाडक्या बहीण योजनेचे. हो ताई, तुम्ही ना फॉर्म भरला तर मेसेज आलता का तुम्हाला? मेसेज तर नाही आला. तुमचा फॉर्म गिम चुकला असन बाई. का माहित बाई, या माहीतच्या बकऱ्याले मा पोट्याले म्हणलो काय की नाही ना काही नाही. आणि त्या सुनीताबाईचे पैसे आले का? माहित नाही. पाठवा बरं तुमच्या पोराला विचाराले. जा रे पिंट्या आहेत, त्या बिट्ट्याच्या मम्मीला विचारून ये बरं पैसे आले का म्हणून. मी नाही जातो, तू मला अर्धे पैसे देशील का? हा बकऱ्याला एक काम सांगितलं तरी होत नाही याच्यानं. जाण रे बापू, तुले गोल्या बिस्किट घेऊन देतो ना. मी जातो, पण मला मा मम्मीने अर्धे पैसे दिले पाहिजे. मी का म्हणतो बाई, तुम्ही नेटकॅपीत जा आणि विचारा त्याला. हाई बकरा केव्हाचा गेला तर अजूनही आलेच आहे. हो मम्मीच्या बिट्ट्याच्या मम्मीचे तर पैसे आले म्हणते. सगळ्याचे आले ना, माहीत नाही आले बाई. हो ना. मी का म्हणतो बाई, तुमच्या पोराला पाठवता का माझ्या संग नेट कॅफे मध्ये? त्याला विचारून तुम्ही. मी नाही जातो आई, तर नेट कॅफे वाल्यासोबत माझा झगडा झालाय. ह्या बकरानं गावभर झगडीच लावत राहतं. मी का म्हणतो बापू, माझे पैसे आले का अर्धे पैसे तुला देईन. तू माझ्यासोबत चाल बरं थोडा. आई जाऊ का बघ? मला का सांगतो बाबा, त्या नाही तर नको जाऊ. चाल रे बापू. माझेच पैसे नाही आले बाई, सगळ्या सुमितच्या मम्मीचे की सगळ्याचे आले. हो ना, बिट्ट्याच्या मम्मीचे बी आले म्हणते. चला जाऊन पाहून आता नेट कॅफे मध्ये. तुझ्या मम्मीले केव्हा आले तरी बापू पैसे? पहिले राखीले आले, आता 29 तारखेला आले पैसे 1500 रुपये. हो ना बाई, मला बी येऊन जाते तर कसे काम निपटत होते. चला काकू, जाऊन पाहून थोडे.